द्राक्षाची शेती संपूर्ण माहिती. द्राक्षाची शेती ही भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, खूप फायदेशीर मानली जाते. द्राक्ष हे फळबाग पीक असून योग्य काळजी घेतल्यास शेतकऱ्याला चांगला नफा मिळू शकतो. साधारणपणे लागवडीनंतर 2 ते 3 वर्षांत उत्पादन सुरू होते. हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास, उष्ण आणि कोरडे हवामान द्राक्षासाठी उत्तम असते. 15 ते 40 अंश सेल्सिअस तापमान योग्य मानले जाते. पावसाळ्यात जास्त पाणी टाळणे आवश्यक आहे, कारण त्यामुळे रोग वाढतात. माती मध्यम ते हलकी आणि पाणी न साचणारी असावी. मातीचा pH 6.5 ते 7.5 दरम्यान असणे योग्य आहे. लागवडीसाठी कलमांचा वापर केला जातो. रोपांमध्ये 6 बाय 10 फूट किंवा 8 बाय 10 फूट अंतर ठेवले जाते. द्राक्षासाठी मांडव किंवा ट्रेलिस सिस्टीम आवश्यक असते. पाण्याच्या व्यवस्थापनात ठिबक सिंचन सर्वात उत्तम आहे. उन्हाळ्यात 5 ते 7 दिवसांनी पाणी द्यावे, तर पावसाळ्यात पाणी कमी करावे. खतांमध्ये शेणखत आणि रासायनिक खतांचा समावेश करावा. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांसोबत झिंक आणि बोरॉन सारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये देणे गरजेचे आहे. छाटणी द्राक्षासाठी खूप महत्त्वाची आहे. वर्षातून 2 वेळा छाटणी केल्याने उत्पादन वाढते. कीड व रोगांमध्ये पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू, तसेच थ्रिप्स आणि मावा यांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे वेळेवर फवारणी करणे आवश्यक आहे. उत्पादनाबद्दल बोलायचे झाल्यास, एक एकरातून साधारण 8 ते 12 टन उत्पादन मिळू शकते. नफ्याचा विचार केला तर, बाजारभावावर अवलंबून 1 एकरातून लाखोंमध्ये उत्पन्न मिळू शकते. शेवटी काही महत्त्वाच्या टिप्स: दर्जेदार कलम वापरा, ठिबक सिंचन करा, वेळेवर छाटणी करा आणि रोग नियंत्रणाकडे विशेष लक्ष द्या. धन्यवाद.